उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं गोदावरी रामकुंड नदी परिसरात अनोखं आंदोलन करून मनपाला स्वच्छतेचा इशारा देण्यात आला होता. या आंदोलनाची दखल घेत मनपाकडून रामकुंड परिसरामध्ये साफसफाई मोहीम हाती घेण्यात आली. जनतेच्या आरोग्याशी आणि श्रद्धेशी खेळू देणार नाही असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नगरसेवक पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आला होता. या इशाऱ्यानंतर आता गोदावरीच्या सफाईला वेग आलाय. नाशिकचा कुंभमेळा म्हणजे संपूर्ण देशाचं श्रद्धेचं स्थान, परंतु प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे पवित्र रामकुंडात गटारीचं पाणी मिसळत असल्याचं समोर आलं होतं. त्यामुळे या परिसरात दुर्गंधी पसरली होती. हा भाविकांच्या श्रद्धेचा आणि नाशिककरांच्या आरोग्याचा अपमान असल्याचंही यावेळी नगरसेवकांनी मनपा अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिलं होतं. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आक्रमक भूमिका घेत तत्काळ पर्यायी व्यवस्था करून गटारीचं पाणी रोखण्याचे आदेश देण्यात आले होते. शिवसेनेच्या या इशाऱ्याचा दणका एवढा जोरदार होता की प्रशासनाने तातडीने हालचाली करत गोदावरी नदी आणि रामकुंडाच्या सफाईला सुरुवात केली. यावेळी पक्षाच्या वतीनं आम्ही फक्त प्रश्न मांडत नाही तर ते तडीच नेतो. कुंभमेळा सुखाचा आणि स्वच्छ वातावरणात पार पाडण्यासाठी लढा सुरूच राहणार असल्याचंही सांगण्यात आलंय. स्टार 24 फास्ट न्यूज साठी मोहन सहाणे, पंचवटी, नाशिक.